संगमनेर मधील मंगळापूर गावामध्ये असे एक पंचमुखी महादेवाचे मंदिर आहे की जिथे कार्तिक स्वामींनी तब्बल 12 वर्ष तप केलेलं आहे आणि हे मंदिर 18व्या शतकातील आहे. तर नमस्कार मंडळी, मी आहे सुशांत. तर आज आपला दौरा होता डायरेक्ट संगमनेरला. तर तिकडे जायचं होतं, त्याच्यामुळे सकाळ सकाळी सगळं गायांचं चारा पाण्याचं काम आवरून घेतलं. तिथून मग आपण मामाच्या घरी जाऊन बसलो, कारण की मम्मीला मावशीला आता मामाला राखी बांधायची होती. तिथून मग आपण मळ्यातल्या घरी गेलो. मळ्यातलं घर तर बंद होतं. मग मावशीला म्हटलं आता काय करायचं. मावशी म्हटली चल आपण मंगळापूर गावामध्ये असलेले पंचमुखी महादेवांचे मंदिर बघून येऊ. आता या मंदिराचा इतिहास जर बघायला गेलं ना, तर इथं आडळा नदी आणि प्रवरा नदीचा संगम झालेला आहे. असं म्हटलं जातं की जेव्हा समुद्र मंथन झालं होतं, त्यातील अमृतवनाचा एक थेंब हा अमृतेश्वरला पडला होता, की जिथे प्रवरा नदीचा उगम झाला होता, आणि दुसरा थेंब हा इथे पडला होता, म्हणजेच मंगळेश्वर मध्ये पडला होता, की जिथे हे पंचमुखी महादेवांचे मंदिर निर्माण झाले. आणि हे मंदिर 18व्या शतकातील आहे. तसेच इथे ना कार्तिक स्वामींनी तब्बल 12 वर्ष तप केलेलं आहे. आणि याची नोंदणी ना ही इंग्रजी साहित्यामध्ये पण आहे. आपल्या पूर्ण भारतभरामध्ये पंचमुखी महादेवांचे मंदिर फक्त 14 ठिकाणी आहेत. आणि त्याच्यापैकीच तिसऱ्या क्रमांकाला येणारं मंदिर म्हणजे आपल्याला मंगळेश्वर महादेव मंदिर. बाकी मग ह्या मंदिराबद्दल तुम्हाला अजून काही माहिती असेल तर आपल्याला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. आणि मी सांगितलेल्या माहितीमधून काही जर चुकलं असेल तर त्याबद्दल क्षमस्व. बाकी मग ह्या मंदिरातून दिसणारे ढग तर असे दिसत होते जसे कोणी कापूस पिंजून ठेवलेला आहे. आणि आज मंदिरामध्ये गर्दी नव्हती, त्याच्यामुळे एकदम शांत आणि निवांत आमच्याला दर्शन झालं होतं. तेवढ्यात आजी त्यांचा फोन पण आला होता की आम्ही घरी आलोय, लवकर या. मग घरी गेल्याच्या नंतर थोड्या वेळ बसलो, गप्पा गोष्टी करून नाश्ता वगैरे करून आम्ही निघालो आमच्यावाल्या घरी. आणि ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला फॉलो करून घ्या.